पहिले तर तुमची एकदम शॉर्ट मध्ये जर्नी सांगा, एकदम शॉर्ट मध्ये. शेतकऱ्याचा पोरगा मी सुसाईड करेन. सोशल मीडियाची पॉवर मला समजली आहे. तेव्हा मी सोशल मीडिया पकडला. ना आदर कामना ना अपमान भयम. आई बाबा सुद्धा म्हणतील की अरे तो माझा पोरगा आहे. म्हणजे दुनियाचं तुम्ही नाही ऐकणार, ते टोचणार नाही तुम्हाला, पण घरचे जर थोडासा शब्द बोलले तर भयंकर लागतं. तू जर शिकला, तू जर इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, तर तू आयुष्यात सक्सेसफुल झाला. बाकीचे काय आहेत मग? कंटेंट क्रिएशन हा सेटिंग वेटिंगचा भाग नाही आहे, हा सायकोलॉजीचा भाग आहे. करेक्ट. स्ट्रगल काय केला, जे मिस्टेक्स किंवा स्ट्रगल जे की नवीन क्रिएटरने नाही केलं पाहिजे, की मी क्रिएटर जर्नी स्टार्ट करू, पैसे किती कमावू, की पैसे किती कमावू, शशांक भाऊ किती कमावतात रिव्हील करतील आज. मला पासपोर्ट उडी मारायची आणि मी इथे घाबरतोच आहे, तर मी जिंदगीभर घाबरून इच्छेतच फिरणार आहे. करेक्ट. पण मी जर म्हटलं मारण ना उडी, काय होईल, नालीत पाय पडून साल्या घरी जाऊन धुवून टाकू. हा स्पेशली फक्त आपल्या परफॉर्मन्स टाळ्या वाजतायत तर अंगावर वेगळाच काटा येतो, तो वेगळा नशा आहे. लग्नाच्या आधीपर्यंत म्हणजे जवळपास मी 2 वर्ष मला 1 रुपया सुद्धा नाही आला. पोरगा इंजिनियर झाला, इंजिनियरची कमाई सोडून हे काय व्हिडिओ बनवते, टाइमपास करते. एंगेजमेंटच्या आधीची माझी इज्जत होती आणि एंगेजमेंटला लोकांनी फोटो टाकल्यानंतरची इज्जत होती. ते एकदम स्टॉक मार्केट तोडल्यासारखे एकदम. पण माझी इच्छा आहे की थोडासा तरी नॉलेज असण्यासाठी तुम्हाला हा कोर्स करावा लागणार आहे. पण त्यावेळेस आमच्या आप्पाने जर डिजिटलचा कोर्स केला असता तर आज माझ्याजवळ हे अकाउंट असतं. कसं होतो मी हे कसे होते, हे साऊथ हिरो सारखे होते. अल्लू अर्जुन. ते अल्लू अर्जुन नाही, ते शशांकच होते. वेलकम टू टुडेज पॉडकास्ट. आजचे जे पाहुणे आहेत ते आहेत शशांक भाऊ, जे की फेमस क्रिएटर आहेत. तर ते माझ्याकडे काही क्वेश्चन्स घेऊन आलेत की त्यांना डिजिटल मार्केटिंगमध्ये भरपूर सारी क्युरियोसिटी होती की डिजिटल मार्केटिंगमध्ये हे परफॉर्मन्स मार्केटिंग काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे, असे भरपूर सारे क्युरियोसिटी क्वेश्चन्स आहेत. तर मी म्हटलं चला आपण एक पॉडकास्टच करून घेऊ. राईट सर, आता डायरेक्टली आपण एक पॉडकास्ट चालू करणार आणि याची मी त्यांना गॅरंटी देतो की मी पण खूप असे क्वेश्चन विचारणार आहे की त्यांची जर्नी, त्यांचे मिस्टेक्स, त्यांचं पूर्ण स्ट्रगल, त्यांनी कसं ते डेव्हलप केलंय, स्टेप्स कशा फॉलो केल्या, सगळं मी तुम्हाला या पॉडकास्ट मध्ये सांगणार आहे. ठीक आहे, तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतं जर तुम्ही हे पॉडकास्ट पूर्ण बघितला तर. अदरवाईज माहित नाही का होईल. ठीक आहे, चला. मी ऍक्च्युली त्यांच्याच क्वेश्चन घेऊन आला तुमच्याकडे, कारण की मी जेव्हा सुरू केलं होतं इकडे तर माझ्याकडे कोणी ट्युटरच नव्हता. अरे वा. मग ते प्रश्न अजूनही जे आता आहेत ते मी सगळे आज बाहेर काढणार आहे. आपण सरांना आज पूर्ण प्रश्न विचारणार आहोत जे तुमच्या मनात आहेत. आपण शॉर्टलिस्ट सुद्धा केलेली आहे, स्टोरी टाकली होती की तुम्हाला काय वाटतं की क्रिएटरकडे काय असतं काय नसतं, तर ते तुम्ही सुद्धा आपण ते प्रश्न पण घेणार आहे. आणि मला तुम्हाला काही प्रश्न पण विचारायचे, पण तुम्ही सुरू करू शकता. पहिले तर तुमची एकदम शॉर्ट मध्ये जर्नी सांगा, एकदम शॉर्ट मध्ये, की बाबा ऑलरेडी भरपूर लोकांना तुमची जर्नी तर माहितच आहे, मला माहित आहे, बट तरी अशी जर्नी की तुम्हाला माहित नाही हे गोष्टी सांगितल्या नाहीत, अशा गोष्टी काय. ऍक्च्युली या फील्डमध्ये मी त्याच्यामुळे आलो कारण की मी इंजिनिअरिंग केली आणि इंजिनिअरिंग केल्यामुळे इंजिनिअर केलेला माणूस कधी इंजिनिअरिंग कडे पडत नाही, तो वेगळ्या फील्डकडे पडतो. तर मला समजलं इंजिनिअरिंग मध्ये जाऊन माझं टॅलेंट काय, त्याच्यामुळे मग मी या फील्डमध्ये आलो आणि आज आहे इथे. बस बाकी पॉडकास्ट मध्ये तुम्ही बघितलंच आहे माझी जर्नी करणे, बोर नाही करणार मी तुम्हाला आम्हाला. मी असं ऐकलं की तुम्ही थिएटर पण केलेलं आहे, राईट? हा, आणि तुम्ही आर्टिस्ट, बॅकग्राऊंड आर्टिस्ट पण काम केलं. त्याच्याबद्दल थोडं सांगा. इंजिनिअरिंग पासून मी एका जागी माझे हे होते प्रिन्सिपल, तिथे खूप सारे पोरं फेल झाले होते आणि ते 3 मार्कामुळे चुकीमुळे झाले होते, पासच नव्हते करत. तर मग मी तिथे गेलो, थोडासा परफॉर्मन्स दिला, म्हटलं मी शेतकऱ्याचा पोरगा मी सुसाईड करेन, असं तसं. तर रिअल परफॉर्मन्स होती. सगळे घाबरले, लेक्चरच्या डोक्यावर घाम, सगळे की मला बाहेर घेऊन आले, म्हणे अरे शशांक काही नाही होत, असं तसं. माझ्या डोळ्यातून पाणी चाललं. मग त्यांना शांत केलं, म्हटलं पास व्हायचं आहे ना, त्याच्यासाठी करत होतो म्हटलं. तेव्हापासून सगळ्या पोरांना समजलं की मला ऍक्टिंग येते आणि मग तेव्हा मला सुद्धा समजलं की मला ऍक्टिंग येते. तेव्हा मग मला थिएटर मधले काही सिनियर्स होते, त्यांनी बोलवलं. तिथून माझी थिएटरची जर्नी सुरू झाली. 6 वर्ष मी थिएटर केलं, मग मुंबईला गेलो, ज्युनियर आर्टिस्टचे कामं केले. मग हे टिकटॉक वगैरे आलं होतं, तर टिकटॉक वाल्यांना डायरेक्ट लीड रोल मिळायचा आणि मी कुठेतरी कोपऱ्यात राहत होतो महिनाभर ऑडिशन घेऊन. म्हटलं यार सोशल मीडियाची पॉवर मला समजली आहे, तेव्हा मी सोशल मीडिया पकडला. आता पोहोचलोय. सोशल मीडियाची पॉवर किती आहे तुम्ही बघू शकता. आज डेफिनेटली आज एवढं फेमस क्रिएटर बनलेत, आज पुरा महाराष्ट्रात नाही तर पुरं भारतात ते आज ओळखले जातात ऍक्च्युली वर्ल्ड मध्ये. कारण की आपले मराठी लोक पूर्ण वर्ल्ड मध्ये जिथे आहेत तिथून आता मेसेज येतात, कॉल येतात. आणि सध्या तर मी रिव्हील नव्हतो करणार, पण तिथून पण आता बोलणं चालू झालंय. बापरे, आता बघा, म्हणजे एक अमरावती किंवा नागपूर विदर्भाचे मुलगा आज वर्ल्ड मध्ये एवढे फेमस होत आहे फक्त आणि सोशल मीडियामुळे. सो हे एक डेफिनेटली एक
म्हणतो सर कॉंग्रॅच्युलेशन Thank you so much. यार पण तरी मला कोणी कॉंग्रॅच्युलेशन मी ट्विटर असे शोधले खूप वर्षापासून इकडे तिकडे, पण मला डिजिटल ट्रेनिंग बद्दल माहित पडलं सरांबद्दल. मी म्हटलं बाकीचं मी पब्लिकला नंतर सांगेन, पहिले मला सांगा तुम्ही माझे प्रश्न क्लिअर करा, मग मी पब्लिकला प्रश्न क्लिअर करेन. डेफिनेटली आपण असं करू की बाबा तुमचे प्रश्न पण मी माझे पण प्रश्न चालेल. अरे यार आम्ही पण कंटेंट आमचे पण व्हायरल जात नाहीत कंटेंट, कारण की आमचा जो फोकस असतो नॉलेज 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 तुमचा जो फोकस असतो हुमर. डेफिनेटली आम्ही पण तुमच्याकडनं शिकतो, असं नाही आहे. तुम्ही पण आमच्याकडे शिकता, आम्ही पण तुमच्याकडे शिकतो. शिकायला लागतील ना, बरोबर. शिकल्यावरच समोर जाऊ शकतो माणूस, राईट? ठीक आहे. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन, जे नवीन क्रिएटर आहेत ना, की ते भरपूर लोक काय करतात, ट्राय करतात, कन्सिस्टंटली ट्राय करतात, पण त्यांना व्ह्यूज मिळत नाहीत. मग ते काय करतात, व्ह्यूज नाही मिळत किंवा स्ट्रगल करतात, किंवा म्हणतात ना की घरचे विचार, तू काय करतोय बाबा, काही होतं काही नाही तुझं, काय करतोय. आणि पार्ट टाइम करायला गेलं तर ते पार्ट टाइम काही जमत नाही लोकांना. तर नवीन जे स्ट्रगल करतायत लोक आणि जे कन्सिस्टंटली करतायत बट स्टील त्यांना काही मिळत नाहीये, त्यांना तुम्ही काय मेसेज देसाल? कारण की भरपूर लोकांचा क्वेश्चन आहे बरं. माझा एक फॉर्म्युला आहे की तो अप्लाय केल्यावर मी ना इकडचा ऐकतो ना तिकडचा ऐकतो, कुठूनच, की ना आदर कामना ना अपमान भयम असं आहे ते. पण त्याचं ऍक्च्युअल मिनिंग आहे की आदरची कामना ठेवू नका आणि अपमानचा भय ठेवू नका, तुम्ही ती दुनियात काही पण करू शकता. अरे वा, जोरात टाळ्या वाजवा. अरे टाळ्या वाजवा यार सगळ्या. तर सरळ सरळ विषय आहे की कसं असतं, आपल्या डोक्यात लहानपणापासून सोसायटी शिकवते आपल्याला की असं केलं, तू जर शिकला, तू जर इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, तर तू आयुष्यात सक्सेसफुल झाला. बाकीचे काय आहेत मग? मोदीजी काय करतायत? इंजिनिअरिंग आणि मेडिकल केलंय का त्यांनी? दुसऱ्या पण फील्ड आहेत, पण त्यांचं कसं आहे, सोसायटीने ठरवलेलं आहे की गव्हर्नमेंट जॉब घेतला तरच तुम्ही सक्सेसफुल आहात. मला सांगा, बिल गेट्स गव्हर्नमेंट जॉब करतोय का? काय लॉजिक आहे? तुम्ही तुमच्यात जर असेल ना ती गोष्ट, तर तुम्ही बिंदास करा. मी तर म्हणतो की आईबाबा सुद्धा साथ देत नाही, पण तुमच्यात तेवढा किडा पाहिजे की म्हणजे काही वर्षांनी असं म्हटलं पाहिजे की आई बाबा सुद्धा म्हणतील की अरे तो माझा पोरगा आहे. म्हणजे म्हणतात ना की किडा पाहिजे. काय होतं ना की तुम्ही पैसे कमवण्याच्या मागे लागसाल आणि मला काम करायचं आहे, तिथं बिघड, मला पैसे कमवायचे म्हणून मी क्रिएटर बनतोय, हे नको करू यार. त्यांचं सरळ म्हणणं आहे की तुमच्या ते अंदरून किडा पाहिजे. नाही मला करायचं, ते काय लोक काय म्हणतील मला माहित नाही, मला करायचं आहे, मला ते व्ह्यूज किती येऊ मला काही नाही, मला ते कन्सिस्टंटली करायचं आहे. ते डेफिनेटली मी पण शिकलो तुमच्याकडे, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, पण एक असतं ना की ठीक आहे, भरपूर लोक असे पण बघतो मी की त्यांना सेटिंग्स माहित नाही इंस्टाग्रामच्या, फक्त ते व्हिडिओ कंटेंट टाकतात, त्यांना टॅग्स माहित नाहीत, त्यांना सजेस्टेड कंटेंट माहित नाही, अशा भरपूर साऱ्या टेक्निकल गोष्टी माहित नाही. बरोबर. तुम्ही काय टेक्निकल गोष्टी असं काही सेटिंग्स काही माहित आहे का तुम्हाला, की तुमचे व्हायरल एकदम मिलियन्स ऑफ व्ह्यूज जातात, पोरांची जात नाही, असं काही सेटिंग माहित आहे का की जे काही सिक्रेट आहेत असं काहीतरी? ऍक्च्युअली सिक्रेट मी आज रिव्हील करतो की कंटेंट क्रिएशन हा सेटिंग वेटिंगचा भाग नाही आहे, हा सायकोलॉजीचा भाग आहे. करेक्ट. मला जर माहिती आहे की तुमच्या चेहऱ्यावर कशी स्माइल आणायची आहे, मी तिकडे बघून सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर स्माइल आणू शकतो की वहिनींनी नाश्ता चांगला बनवला, मूड चांगला तुमचा, आली स्माइल तुमच्या चेहऱ्यावर. पॉइंट पकडावा लागतो. म्हणजे भरपूर असे लोक विकताय कोर्स की बाबा आम्ही तुम्हाला असं सांगू की अशा सेटिंग तुम्हाला माहितच नाही आहे, तुम्हाला अशा सेटिंग व्हिडिओ व्हायरल होतो, सेटिंग मध्ये असं तुम्ही करत नाही म्हणून ते व्हायरल होत, असं पण काय काय करतात आणि कोर्स विकतात. सो त्यांना हे आज चपरा काय जोरात की त्याच्यामुळे व्हायरल होत नाही. सेटिंग्स असतात ते असतातच बाय डिफॉल्ट, बट ते काम करतात. 1% 2%, 1% 2%, 100% नाही. मी बघतो ना असं की आज असे काहीतरी सेटिंग्स आहेत, असं काहीतरी तुम्हाला करावं लागेल, हे प्रूव्हन सायकोलॉजी, हे प्रूव्हन स्टेप्स तुम्हाला फॉलो करावं लागतील. मी तुमचे करोडो मिलियन्स ऑफ फॉलोअर्स आणून देईल, मिलियन्स ऑफ व्ह्यूज, असं काही नाही. प्रॉपर वर्क करा, लोकांच्या हृदयात घर बघा, डेफिनेटली तुमच्या समोर सगळं शक्य आहे. ठीक आहे, तुम्ही स्ट्रगल काय केला, जे मिस्टेक्स किंवा स्ट्रगल जे की नवीन क्रिएटरने नाही केलं पाहिजे? मिस्टेक्स म्हणजे मी सोसायटीचं तुम्ही सोडून टाकलं होतं खूप वर्ष आधीच, जेव्हापासून मी थिएटर जॉईन केलं होतं. कारण की थिएटरमध्ये खूप शिकवतात की काय बघायचं काय नाही करायचं, मोहमाया निघून जाते पूर्ण दुनियाची, काय विचार करतो. पण फक्त एक टेन्शन होतं की घरच्यांचं, दुनियाचं तुम्ही नाही ऐकणार, ते टोचणार नाही तुम्हाला, पण घरचे जर थोडासा शब्द बोलले तर भयंकर लागतो तो. म्हणजे कोणी येऊन कणपडात मारून गेलं तर फरक नाही पडत, पण त्यांचा शब्द खूप झुमतो. तर ते टॅकल करणं खूप कठीण गेलं मला. पण मी एक ठरवलं होतं की मला माहितीये मी काय करतो, मी काही चुकीचं काम नाही करत आहे. म्हणजे माझं एज्युकेशन झालेलं आहे, तरी मग माझ्या घरच्यांचं म्हणणं होतं एवढं मोठं एज्युकेशन केलं. ऍक्च्युली ते घरच्यांचं म्हणणं नव्हतं, सोसायटीचा माइंड वॉश होता, ब्रेन वॉश होता की पोरगा इंजिनियर झाला, जॉब करायला 15,000 कमवून, 20,000 कमवून, 50,000 कमवून, 1,00,000 कमवून. असं मी तेव्हा स्टेजला होतो, मला 1 रुपया सुद्धा नव्हता भेटत.
पण तेव्हा माझी अशी इच्छा होती लहानपणापासून की मला हेच करायचं आणि मला माहित पण नव्हतं की ज्यातून पैसा मिळतो म्हणून. फक्त मला हे होतं की मला हेच करायचं, का करायचं मला माहित नाही, पण मला हेच करण्यात मजा येते. अरे बघतो भरपूर सारे त्यांच्यात स्किल आहेत भरपूर, पण पॅरेंट्स ते सोसायटीच्या याच्यात पडलेले आहेत की सोसायटी अरे तुला इंजिनिअरिंग केलं, एवढे पैसे खर्च केले, एवढं इंजिनियर बनवलं, एवढं डॉक्टर बनवलं आणि तू काय करतोय, थिएटर करतो किंवा तुझी स्किल फॉलो करतो, काय करतोय, असं एक भरपूर आहे. पण ते चॅलेंजेस फेस केलं. आता असं सांगा, जेव्हा तुम्ही कंटिन्यू जर्नी स्टार्ट केली डेफिनेटली थोडासा अपोज होता, त्याला तुम्ही ते टॅकल केला आणि जिद्द जसं म्हणतो ना, जिद्द असेल तर तुम्ही घरचे पण तुम्हाला सपोर्ट करतात डेफिनेटली. पण माझा एक क्वेश्चन होता की काय मिस्टेक्स काय केलं प्रोसेस जेव्हा तुम्ही स्टार्ट केली, तेव्हा तुम्ही 0 पासून फॉलोअर्स स्टार्ट केले, 0चे आज 5 लाख पर्यंत तुमचे फॉलोअर्स बघते मी इंस्टाग्रामला. तर ते जर्नी करताना तुम्ही काय काय मिस्टेक्स केले, अरे वाटते हे मिस्टेक आता मी नाही करणार, हे मिस्टेक सांगा. मी सगळ्यात म्हणजे तेवढीच नाही, मी लाईफची सांगतो एक खूप मोठा, की मी घाबरायचो खूप की म्हणजे अरे मी हे केलं तर लोक काय म्हणतील, किंवा जे किंवा मी सुद्धा काय म्हणेल, किंवा माझी गर्लफ्रेंड आहे 12 वर्षापासून, तर तिच्या घरचे काय विचार करतील समजा त्यांनी कधीतरी हा व्हिडिओ बघितला तर हे ते. तर फिअर जो आहे की म्हणजे आता इथून मला पासपोर्ट उडी मारायची आणि मी ते घाबरतोच आहे, तर मी जिंदगीभर घाबरून इच्छेतच फिरणार आहे. पण मी जर म्हटलं मारण ना उडी, काय होईल, नालीत पाय पडून साल्या घरी जाऊन धुवून टाकू, तो फिअर जिथं खतम झाला तिथं माझं वापस हे सेंटेन्स वापस. कारण की फिअर म्हणतो ना की बाबा एक म्हणतो ना की आपल्याला खरंच खूप लोकांना फिअर आहे, क्रिएटर जे आहे ना फिअर आहे, लोक काय म्हणतील की आता माझं लग्न होईल तर हे असे व्हिडिओ पाहतील किंवा असं काही बघतील तर मग काय होईल माझ्या. तर हे खूप मोठा फिअर असतो. बट ते फिअरला तुम्हाला जर तुम्ही फिअरच्या समोर गेले, तुम्ही जिंकलेत असं म्हणलं. कारण खूप लोक आता माझ्या क्रिएटर जे आहेत ना, ते सुद्धा मी काही क्रिएट करत असलो ना कधी, तर ते असे होतात, हा स्टेजवर चढला, अभे हा रस्त्यावर असं तर ते ऍक्च्युअल थिएटरचा फरक पडतो. कारण की थिएटरमध्ये आम्हाला एवढं बेशरम करून टाकतात ते लोक की म्हणजे, कारण की 1800ची पब्लिक बसली असते समोर, त्यांचे एवढे लोक जर पैसे देऊन आलेले आहेत तुम्हाला बघायला, आणि स्पेशली फक्त आपल्या परफॉर्मन्स टाळ्या वाजतायत, तर अंगावर वेगळाच काटा येतो, तो वेगळा नशा आहे. तर क्रिएटर्स असे विचार करतात ना की अरे यार वो तो डायरेक्ट स्टेज पे चढ़ जाता, अरे वो स्टेज पे कुछ भी बोल देता, पण ऍक्च्युअली मी कुछ भी नसतो बोलत. मी पूर्ण आतून रिस्पेक्ट ठेवतो समोरच्या व्यक्तीची की पब्लिकला काय ऐकायचं, सायकोलॉजीचा गेम असतो. आता कसं असतं की आम्ही सुद्धा अँकरिंग सुद्धा केलेली आहे, कधी फंक्शन्स मध्ये जाऊन इकडे तिकडे, तर आमचा गेम असतो एक अँकरिंग मध्ये, जेव्हा पब्लिक उठत नाही, हे करत नाही ना, तेव्हा जेव्हा बाया बसलेल्या असतात तेव्हा आम्ही स्टेजवर असंच म्हणतो की फक्त सुंदर बायांनीच लक्ष द्या, इकडे या, आणि बाकीच्या नाही दिलं तरी चालेल. सगळंच बघतील. हा सायकोलॉजीचा गेम आहे की त्या स्वतःहूनच हा मी काय म्हणतो ते जेव्हा ना सायकोलॉजीचा जो म्हणतो ना की ते पाहिजे, ते पकडावं लागतं. जेव्हा मी पण ट्रेनिंग देतो, तर काही मुलं नाही का मोबाईल वर असे ट्रेनिंग देतात. तुला विचारला क्वेश्चन, सांग आन्सर. काही क्वेश्चन नाही विचारलं, सर कोणता विचारला क्वेश्चन, म्हणजे काय होतं ना की आल्याबरोबर त्याला पुढच्या वेळेस लक्ष लागते. आम्ही छोटं करतो, तुम्ही जरा मोठ्या लेवलला करता. ठीक आहे. आणखी सांगायचं म्हटलं तर डेफिनेटली सगळ्यात मोठा क्वेश्चन असतात की मी क्रिएटर जर्नी स्टार्ट करू, पैसे किती कमावू, की पैसे किती कमावू, शशांक भाऊ किती कमावतात रिव्हील करतील आज. इन्कम टॅक्स कारण की क्रिएटरला ते पण एक क्वेश्चन असतो की पैसे मिळतील का, स्टार्ट तर करतो पण किती पैसा याच्यात, किती समोर चालून येतात, पैसा खरंच आहे का. अशा पण क्रिएटर बघतो मी की खूप सारे व्ह्यूज आहेत, सगळं आहे, फॉलोअर नाही आहेत, कमी आहेत, पण पैसाच कमवू शकत नाही आहेत, असे पण लोक आहेत. पण मला काय वाटतं की काय त्याच्या मागचं पूर्ण सांगा तुम्ही आता. मला सलमान खानचा डायलॉग खूप आवडतोय की तू पैसे के पीछे भागेगा, लड़की नहीं, तू लड़की के पीछे भागेगा, लड़की पैसे के पीछे भागेगी, तू पैसे के पीछे भागेगा तो लड़की तेरे पीछे भागेगी. तर हे कर्माचं सुद्धा तसंच आहे. तुम्ही तुमच्या टॅलेंट जे आहे, म्हणजे जे हे टॅलेंट आहे, तुम्ही जर टॅलेंटच्या मागे धावाल तर पैसा तुमच्या मागे येईल. तुम्ही जर पैशाच्या मागे धावाल तर पैसे भेटत नाही, टॅलेंट तुमचा टाइम वाया. आम्ही पण आता ट्रेनिंग इन्स्टिट्यूटवर स्टुडंटला ट्रेनिंग देतो, तर आम्ही आमचा मेन फोकस असतो की मुलांना असं ट्रेनिंग द्यायचं की फ्युचरमध्ये त्याला असं वाटलंच नाही पाहिजे की मला शिकवलं नाही, इथं माझं पूर्ण घडलं मी. डेफिनेटली पैशाच्या मागे पडसाल तुम्ही तर डेफिनेटली पैसा दूरच भागणार. नाही, मी असं नाही म्हणत, बिझनेस माइंडने विचार करा की जिथं पैसा घ्यायला पाहिजे तिथे घ्यायलाच पाहिजे, पण म्हणजे तुम्ही जे वर्क करताय त्याची किंमत तुम्ही ठरवा, असं गरजेचं नाही. कारण की लग्न होतं आता, तर लग्नाच्या आधीपर्यंत म्हणजे जवळपास मी 2 वर्ष मला 1 रुपया सुद्धा नाही आला.
म्हणजे जवळपास जोपर्यंत माझे 40K फॉलोअर्स होते तोपर्यंत मला ₹1 सुद्धा नाही आला इंस्टाग्रामवरून. ना मी कधी प्रयत्न केला की मला प्रमोशन आलं पाहिजे, आलं पाहिजे. मी पहिले हाच फोकस केला की लोकांना मी आवडलो पाहिजे. आणि लोक खूप ऑब्झर्व करतात, म्हणजे लोक व्हिडिओ थ्रू पण तुमचं कॅरेक्टर बघतात. तुमचं कॅरेक्टर जर आवडलं तर लोक फॉलो करतात, नाही तर पाहून तर मग आता जेव्हा लग्न ठरत आलं होतं तेव्हा व्हायरल व्हायला लागल. तेव्हा अशी कंडिशन आली होती की पप्पांचे बिल अटकले होते गव्हर्नमेंटचे याच्यात त्याच्यात. तर पप्पांचा सगळा पैसा अटकला होता, घरी पैसा नाही आणि लग्न करायचं. आणि माझ्या अकाउंटमध्ये असतील तेव्हा 1 लाख रुपये फक्त. लग्नाला लागला आमच्या जवळपास 11-12 लाख रुपये खर्च. तो पूर्ण मीच केलेला आहे आणि तो मी 4 महिन्यात काढला. अरे बाबा, सोशल मीडिया आता जे समजदार वाले पैसा कापले. पण ते करायला मला खूप म्हणजे असं फील होतं की कर्मा खूप मॅटर करतात त्या गोष्टी. कारण की मी खूप लोकांचे फ्री प्रमोशन मारले आता, की म्हणजे जे खूप गरीब आहेत, स्टॉलवाले आहेत, दादा या ना आमच्या दुकानावर असं तसं. तर मग मी डायरेक्ट जाऊन त्यांची स्टोरी टाकून दिलेली आहे. तर मी खूप पुण्याचं काम केलेलं आहे असं मला वाटतं. कारण की माझे जेव्हा 50,000 फॉलोअर होतात ना, मी डोनेशन करत असतो. जे मला 50,000 प्रमोशन आलं मी पूर्ण पैशाचं डोनेशन करतो. एक तर फूड खाऊ घालतो किंवा अॅनिमल्सला याच्यात त्याच्यात. आणि 50,000, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख प्रत्येक याच्यात मी ते प्रमोशन डोनेट करत असतो. मी कर्मात खूप बिलीव्ह करतो. कारण की ऐकलंय तुम्ही आता श्री रविशंकरचा पण इंटरव्ह्यू गेला तर तुम्ही थोडा स्पिरिच्युअली पण कनेक्टेड आहात. हो. आणि एक क्रिएटर स्पिरिच्युअली कनेक्टेड आहे म्हणजे थोडंसं मोहमाया त्याला कमी वाटतं आणि त्याला लोकांना हेल्प करा वाटतं, त्यांना लोकांना हसावं वाटतं. ते स्पिरिच्युअल जर्नी थोडीशी सांगा तुम्ही मला. ऍक्च्युअली मला लहानपणापासून म्हणजे माझ्या पप्पा बिलकुल असे नास्तिक नाही म्हणतायत, पण त्यांचं असं होतं की ते खाऊ घालणार का आपल्याला, आपण आपल्या याच्याकडे लक्ष द्यायचं असं तसं. पण माझी मम्मी पण आहे, मग मी असं दोघांचं हे आहे की म्हणजे मी लॉजिकल पण विचार करतो आणि मी स्पिरिच्युअल पण करतो. की मी कोणत्या माणसाला देव मानत नाही आणि देवाला तर देवच आहे, तो त्याला काही द्या. पण मी एका माणसाला कोणाला देव मानत नाही. येस, स्पिरिच्युअली असं कनेक्टेड आहे मी की मी खूप ऑब्झर्व केलं की मी जोपर्यंत म्हणत होतो की ते काही नसते, सगळं एज्युकेशनच आहे, सगळं आपलंच नॉलेज आहे, सगळं हेच आहे. पण एका लेवलवर तुम्ही विचार केला तर सायन्स पण मागे पडतं. येस. तर तेव्हापासून माझी जर्नी सुरू झाली होती की मी बिलीव्ह करणं सुरू केलं. आणि जेव्हा मी बिलीव्ह करणं सुरू केलं होतं, मी 10वी पर्यंत कधी शेवटून पहिला दुसरा येत होतो मी 10वी पर्यंत. आणि जेव्हा मी स्पिरिच्युअली सुरू केलं होतं मी 12वी टॉप केलं होतं. अरे वा. इंजिनियर आपल्या, त्याच्यामुळे माझा इंजिनिअरिंग नंबर लागला. तेव्हापासून माझा थोडासा बिलीफ सिस्टीम वाढला. आणि आहे त्याचं म्हणजे मी एक्सप्लेन नाही करू शकत. तुम्ही जेवढे पण मोठे मोठे बिझनेस ओनर बघा, अंबानी सगळे आज पुरी सांगणार नाही तुम्हाला, सगळे स्पिरिच्युअली कनेक्टेड आहे. त्यांना पीस ऑफ माइंड पाहिजे. लक्षात घ्या, पीस ऑफ माइंड असेल तर तुम्ही किती चांगल्या गोष्टी करू शकता. आणि डेफिनेटली जेव्हा पीस ऑफ माइंड असेल तुम्ही खराब गोष्टी नाही करू शकता. जे आपल्या मनातच भीती असते की यार क्या करतो, खराब क्या करा, मीन्स आपण नेहमी ओव्हर डिलिव्हर करतो. तर डेफिनेटली हे मी पण स्पिरिच्युअली कनेक्टेड आहे भरपूर. डेफिनेटली मला पण त्या गोष्टी माहिती आहे. तर अजून की अशा काही गोष्टी केल्या आहे का तुमच्या जर्नीमध्ये की ते हे नव्हत्या करायला पाहिजे यार, की बाबा कुणाचं वाईट झालं माझ्याकडून किंवा मिस्टेक झाली किंवा हे नव्हतं करायला पाहिजे असं काही? तर हे सांगतो मी तुम्हाला. खूप तुम्ही माझ्या चॅनलवर बघत असाल, माझ्या चॅनलवर रमीच्या पॅशनची एकही ऍड नाही आहे. मला ते लाखोत ऑफर करतात, माझ्याजवळ एकही ऍड नाही आहे. आणि आधी ज्या होत्या त्या सुद्धा रिमूव्ह केल्या मी. आधी 3-4 ऍड केल्या होत्या मी. नंतर खूप लोकांच्या कमेंट यायच्या की तुझ्याकडून असं एक्सपेक्टेड नव्हतं, पण मी लक्ष नव्हतं देत कारण की माझा इन्कम सोर्स तोच होता. पण एक दिवस मला माहिती पडलं, एका पोरीचा मेसेज आला की तिच्या भावानी त्या कारणामुळे तिचं न्यूज होती सुसाईड केलं होतं किंवा म्हणजे लोक इतक्यापर्यंत जातात. म्हणजे मी कसं चिल घेतो की काय गेम काय खेळायला सोडून देईन असतं, पण लोक आपल्यावर ट्रस्ट ठेवून इतका हे करतात की ते म्हणजे ते इन्व्हॉल्व्ह होतात त्याच्यात. माझ्यामुळे नाही, माझ्या आधीची गोष्ट आहे. तिने सांगितलं की 3 वर्षापासून खेळत होता तो असं तसं, त्याच्याजवळ उधार झाली होती आणि त्यांनी सुसाईड केलं. तेव्हा मग मी असं झालो की नाही भैया हे पाप आहे सरळ. म्हणजे आज भरपूर सेलिब्रिटी बघतोय मी आजही, ते जंगली रमी मोठे मोठे आहेत, क्रिकेटर सुद्धा आहेत, पण आणि लोकांना सुद्धा तेवढा अवेअरनेस असला. पण तुम्हाला सीन माहित झाला अक्षय कुमारचा, तर काय झालं की त्यांनी एवढं त्याला क्रिटिसिझम आलं त्यांच्या फॅन कडनं, एवढं क्रिटिसिझम बॅक टू बॅक फिल्म फ्लॉप होत गेल्या, हे गेल्या की भरपूर त्याच्या क्रिटिसिझम झालं त्याला. नंतर मग त्यांनी माघारी घेतलं. त्याच्यानंतर हे आता मला कॉन्ट्रॅक्ट होईपर्यंत आहे, आता त्याची ऍड येत नाहीये कारण ते पैशाचं करायचं पब्लिकच नाही आपली. येस, तर डेफिनेटली ऍज अ क्रिएटर असे काम नका करू यार की जिथून कोणाचं नुकसान होईल. असं डेफिनेटली हे यांनी थोडं मिस्टेक केल्या होत्या तेव्हा, पण मी उडवलं ते, पाप धुतले. ठीक आहे.
आता तुमचे क्वेश्चन जे होते ना, मला हे पब्लिकचा पहिला प्रश्न होता, माझ्याजवळ आहे त्याचं उत्तर, पण तुमच्या थ्रू पण मला विचारायचं की आता मी तर माझ्या क्रिएटिंग म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट थ्रू पैसे कमवतो किंवा इंस्टाग्राम थ्रू हे करतो, पण लोकांचे प्रश्न असे असतात की चॅनल कितीला मॉनिटाईज होतं आणि मी असं काय टाकायला पाहिजे, तर तुम्ही काय सांगाल त्यांना की म्हणजे कधी मॉनिटाईज होतं, काय होतं? मॉनिटायझेशन इंस्टाग्रामला तर तुम्हाला माहित आहे की मॉनिटाईज होत नाही लगेच, तुम्हाला डायरेक्ट गिफ्ट आले आता किंवा मॉनिटाईजसाठी तुम्ही बकवास फीचर आहे. युट्यूबला मॉनिटाईज, युट्यूब थ्रू खूप जबरदस्त आहे, बट त्यासाठी पण त्यांचा 4,000 आवर्सचा वॉच टाइम आहे, 100,000 सबस्क्रायबरचा क्रायटेरिया असतो त्यांचा. हे क्रायटेरिया मी तुम्हाला दिलेले मागे, ते चेक करून घ्या क्रायटेरिया. तेवढं झाल्यावर किती पैसे येतात? आता काय होतं की निशवर डिपेंड आहे. निश म्हणजे काय, कोणत्या कॅटेगरीवर तुम्ही व्हिडिओ बनवताय, जसं तुमचं फॅमिली कंटेंट जे की लोकांना आवडतं आणि सगळ्यात घरात ते बघितलं जातात, तुम्ही रिलेट करतात लोक तुमच्या कंटेंट, तर तुम्ही कोणत्या निशवर कंटेंट बनवताय त्याच्यावर पैसे लागतात. फॉर एक्झाम्पल आता फायनान्स निश आहे, खूप सारा पैसा मार्केटात जे आहे ना, जे बिझनेस आहेत ते फायनान्सच्या जे सगळ्यात जास्त जे पैसा मिळतो फायनान्स युट्यूबरला, जे स्टॉक मार्केटवर बोलतात, ते जे फायनान्सवर बोलतात, जे SIPs वर बोलतात, म्युच्युअल फंडवर बोलतात ते. नेक्स्ट आहे रिअल इस्टेटवर जे बोलतात. तर एव्हरी कॅटेगरीज हॅड डिफरंट त्याचे जे CPR आहे, जे रेट आहे ते वेगवेगळे आहे. बरोबर. तर असे पण लोक आहेत, मी दाखवतो तुम्हाला की 10,000 व्ह्यूज आहे, बट $300 पेमेंट झालंय युट्यूब. 10,000 व्ह्यूज, आणि की त्यांचं कंटेंट त्या जे व्हिडिओ तिथे दाखवले, कारण की लोक त्या व्हिडिओमध्ये माझा वेळ ऍड आली पाहिजे जसं मरतात, आणि पैसे त्याला किती तयार होतात. सो डेफिनेटली डिपेंड अपॉन तुमची कॅटेगरी कोणती आहे. बरोबर. आणि डेफिनेटली एक कॅटेगरी असते, एक C कॅटेगरी म्हणजे वरची कॅटेगरी. तर ते कॅटेगरी जे असतं जे म्हणतो ना की रिचेस्ट लोक, टॉप रिचेस्ट लोक, ते कॅटेगरी सगळ्यात जास्त. जसं स्पिरिच्युअल झालं, बिझनेस झालं, जसं तुम्ही बघितलं गेलं की जे क्रिएटर आहेत संदीप माहेश्वरी, विवेक बिंद्रा, तुम्ही असे मोठे क्रिएटर बघाल, त्यांचं मॉनिटायझेशनवर जास्त पैसा मिळतो त्यांना, ते जे कॅटेगरी आहे त्यांची बिझनेस ओनर वाल्याची कॅटेगरी, म्हणजे जे बघणारे आहेत ते रिच कॅटेगरीतले आहेत. आणि तुमच्या व्ह्यूज कोणते बघतायत तुम्ही, व्ह्युअर जे आहेत ते काय तुमचा विकत घेऊ शकतो प्रोडक्ट, त्याच्यानुसार ते पैसे बरोबर व्हॅरी होत राहतात, ते कोणी फिक्स नाही सांगू शकत आता. आणि हे जे गेमिंग मध्ये लाईव्ह स्ट्रीम करतात, हा लाईव्ह स्ट्रीमचा पैसा कसा येतो? लाईव्ह स्ट्रीम मध्ये आता डेफिनेटली जेव्हा ऍड येतात मधात, लाईव्ह स्ट्रीमला पण ऍड येतात ना युट्यूबच्या, बरोबर. तर लोक जेव्हा लाईव्ह येतात तर मधात ऍड पण येतात, प्लस त्यांचे प्रमोशन पण करतात. त्याच्यानुसार ते युट्यूबच्या ज्या पॉलिसी आहेत त्याच्यानुसार ते पैसे कमवतात. कारण युट्यूब फक्त मॉनिटायझेशन म्हणजे काय, शॉर्ट आहे, तुमचं स्ट्रीमिंग आहे, तुमचं फीड आहे, वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत त्यांच्याकडे. त्याच्यानुसार ते जिथं जास्त पैसा मिळतो तसं ते युट्यूबर्स असे काम करतात. आणि अजून एक विचारत होते की पैसा किती मिळतो? तेच बोलतो की व्ह्युअरशिपवर आहे, कॅटेगरीवर आहे. याच्याकडे माझ्याकडे छोटंसं उत्तर आहे, तुम्ही जेवढा विचार करू शकता तेवढा मिळतो. हा, आता डेफिनेटली लिमिट तर काही नाही. तुम्हाला मिस्टर बीस्ट माहित असेल, तेच तुम्ही जेवढा विचार करू शकता तेवढा तुम्ही कमवू शकता. मिस्टर बीस्ट आज त्याचं तुम्ही जस्ट चॅनल जा, चेक करा एक वेळेस चॅनल मिस्टर बीस्ट. समजा पैसा कसा खर्च करत आहे का तुमचं, लिमिट तर काहीच नाही भाऊ, काहीच नाही लिमिट, तुम्ही किती कमावू शकता. तर जे एल्डर लोक आहेत, म्हणजे आता खूप लोकांना सोशल मीडिया माहिती आहेत, पण जे आधीचे लोक आहेत त्यांना सोशल मीडिया समजत नाही. त्यांनी मला विचारू माझ्या घरच्यांना, मला तर विचारायची हिंमत नाही त्यांची, आता माझ्या घरच्यांना विचारू की पोरगा इंजिनियर झाला, इंजिनियरची कमाई सोडून हे काय व्हिडिओ बनवते, टाइमपास करते. तर त्यांना कसं समजून सांगायचं की हे ऍक्च्युली, त्यांना सांगून सांगायचं एकच आहे, एवढे पैसे कमावतो. त्यांना तरी विश्वास नाही होत, त्याला अकाउंट बॅलन्स दाखवा लागेल. ते शेअर केलं तर इन्कम टॅक्स वाले मागा लागते. नाही, आता कसं असतं ना की डेफिनेटली त्यांचा एक स्वभाव आहे किंवा त्यांनी ते बघितलं नाही ना, कधी ऍक्सेप्ट नाही करत. त्यांना ते बघतच नाही, त्यांनी कधी बघितलं नसेल. त्यांना काय वाटतं सक्सेसफुल म्हणजे काय, जॉब लागणं. आपल्याकडे विदर्भात जॉब लागला का, तुला आला ना विक्री लागला का रे कुठेतरी, म्हटलं मी लागलो नाही, मी लावले लोकांना. तर ते वेगळी गोष्ट आहे. बट येस, लोकांचा अजूनही तो आहे, जे एल्डर लोक आहेत मोस्टली, बट त्यांना पण आज ज्याच्याकडे व्हॉट्सअप आहे त्यांना पण आज कळलं आहे, कळतंय. मेट्रो सिटीमध्ये कळतंय लोकांना, त्याची व्हॅल्यू वाढत चालली आहे, त्याचे वाढत चाललंय. आता एक किस्सा सांगतो. माझं एंगेजमेंट होती हिच्यासोबत. हिच्या घरचे साईडचे गावाखेड्यातले वगैरे आजूबाजूचे लोक आले होते. तर ते स्टेजवर आले. त्यांनी पोरगा काय करते, इंजिनियर आहे, ठीक, जॉब करते, 20-25 हजार. मग त्यांनी फोटो काढला आमच्यासोबत. त्यांना नवीन सोशल मीडिया व्हॉट्सअपवर स्टोरी टाकली. काका खाली गेले, 10 मिनिटात वर आले. म्हणजे बाई, बापू काय करते, काय झालं म्हणते काका. म्हणजे अरे ते व्हॉट्सअप हँग होऊन राहिले, एवढे मेसेज राहिले, तुम्ही याले कसं काय भेटले, तुम्ही याले कसं काय भेटले. तर जे एंगेजमेंटच्या आधीची माझी इज्जत होती,
आणि एंगेजमेंटला लोकांनी फोटो टाकल्यानंतर चित्र होती ते एकदम स्टॉक मार्केट तोडल्यासारखे एकदम. डेफिनेटली आज खूप जे दिसतं लोकांना एक वेळेस माहित पडलं ना की हा यार हे जसं म्हणतो ना की हसणं हे खूप मोठं मेडिसिन आहे. म्हणजे तुम्ही जर हसवताय लोकांना हे मेडिसिन आहे ऍक्च्युली. कर्मच आहे शेवटी. मी खूप मानतो कर्मात. कपिल शर्मा तुम्ही बघितलंय, हसून हसून आज एवढा मोठा सुपरस्टार झाला. डेफिनेटली हसणं एक कला आहे यार. ते डेफिनेटली प्रत्येकात नसतं. समजतो प्रत्येकात ते नसतं. कोणी आता तुम्हाला देवाने खरंच ते कला दिलेली आहे हे मी म्हणेल. अजून एक जेव्हा प्रमोटर्स येतात नाही म्हणतात ना कसे कमवतात वगैरे, तर प्रमोटर्स जेव्हा येतात त्यांना प्रमोशन करायचं असतं तेव्हा ते अप्रोच करताना म्हणतात की अरे तुम्ही एवढे घेताय, तो तर तुमच्या 10 पट कमी घेतो, तो तर तुमच्या 20 पट कमी घेतो. तर या फील्डमध्ये कसं आहे माहितीये का, क्रिएटर सगळेच आहेत. कोणाकोणाची माहितीये का 10 मिलियन आहेत, 4 मिलियन आहेत, 5 मिलियन आहेत, पण अर्ध्या लोकांना माहितीच नाहीये. आता एक असते की एखादा म्हणजे फेमस व्यक्ती, एखादा इन्फ्लुएन्सर आहे, ठीक आहे, पण तो खूप मोठा इन्फ्लुएन्सर आहे, पण तो जर प्रमोट करून आला की मी या दुधाच्या डेअरीत आलेलो आहे, इथं दूध प्या, मी दूध पित असतो इथं तिथं, किती लोक जातील? जेवढे फॉलोअर्स असतील थोडेफार, ठीक आहे, जेवढे फॉलोअर्स असतील 10%, 20%, 50%. पण तेच जर शाहरुख खानने म्हटलं की अरे मला त्या दुकानातून दूध आणून दे, त्यानं प्रमोशन सुद्धा नाही केलेलं आहे, पण त्यांनी फक्त म्हटलं की मी फक्त तिथचं दूध पितो, मला दूध आणून दे तिथचं. किती लोक जातील तिथं? तिथे सगळे एकूण एक फॅन जातील. काय रिझन काय आहे? तुमची व्हॅल्यू ठरण्याचं रिझन हे आहे, तुमचे फॉलोअर नाही आहे, तुमचा कंटेंट नाही आहे, तुमचा फेस व्हॅल्यू. करेक्ट. आता शाहरुख खाननं अकाउंट उघडला आज आणि त्याचे 10 जरी फॉलोअर आहे तरी त्याची व्हॅल्यू 10 मिलियन काय 100 मिलियनच्या इन्फ्लुएन्सर पेक्षा जास्त आहे. करेक्ट. तर फेस व्हॅल्यू आपली वाढवा, फॉलोअर्स वाढवण्यापेक्षा फेस व्हॅल्यू वाढवा. आता याच्यात मला पण ऍड ऑन करायचं आहे डेफिनेटली. फेस आता भरपूर सारे क्रिएटर असे आहेत की जसं म्हणून 10 मिलियन फॉलोअर्स, 10 मिलियन्स आहेत आणि प्रमोशन बी करतात लोकांचे. पैसे म्हणलं की कोणी तोडतात ना रेट, हे एवढं 10 पटीनं करतात का रे, तुम्ही एवढे कसे काय चार्ज करताय? तर चार्जचा इश्यू नाही, लोक पैसे द्यायला तयार आहे बिझनेस होणार, तो त्याला फायदा झाला पाहिजे समोरच्या. सपोज जसं ओव्हर डिलिव्हरी, जे क्रिएटर काय करतात, काहीतरी व्हिडिओ सांगितला मग मी काय पटपट करतो याचा आधी चला जातो, असं नाही. तो क्रिएटर काय करतो, पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेतो त्या ब्रँडची की मी तुमचा ब्रँड घेतलाय ना, मी प्रमोशन करतोय ना, तर मी ट्राय करेल की माझी जेवढी ऑडियन्स आहे प्रामाणिकपणे मी त्या ऑडियन्सला तुमचा प्रोडक्ट खरंच जेन्युइन असेल ना तर मी त्यांना खरंच सांगेल की हा प्रोडक्ट खरंच चांगला आहे बाबा. मी फक्त आर्टिफिशियल नाही सांगणार. जसं आर्टिफिशियल एक असतं, जसं विमल खा आर्टिफिशियल आहे, बट एक जेन्युइनली जे क्रिएटर काय असतात ना की जेन्युइनली सांगतात नाही यार मी प्रमोशनचं जाऊ द्या, पैशाचं जाऊ द्या, पण खरंच हे प्रोडक्ट मला खूप आवडलेलं आहे, खूप हे सर्व्हिसेस मला आवडलेली आहे, यांचं हे जसं इन्स्टिट्यूट आवडलेलं आहे, बट ते जेन्युइनिटी दिसते, ते एनर्जी दिसून येतं. बरोबर. आणि जेव्हा ते एनर्जी दिसून येतं, दुसरे क्रिएटर तुमचे 1 लाख पण फॉलोअर असेल ना आणि ते दिसून येतं यांनी जे व्हिडिओ बनवले ना या ब्रँडसाठी किती जेन्युइन वाटतं. बरोबर. आणि त्यांनी 10 मिलियन फॉलोअर आहेत त्याचे, बट काय केलं, फक्त सांगितलं हे करा. नाही तेच, मी जे ऍडव्हर्टाइजमेंट सुरू केली होती ना, माझ्यापासून तो ट्रेंड सुरू झाला. अमरावतीत जे ऍडव्हर्टाइजमेंट माझ्या आधी व्हायची ना, माझ्या आधी जे खूप फेमस होते क्रिएटर ते ऍड कसे करायचे, जायचे दुकानासमोर, अरे आज मी इथं आलेलो आहे, इथे हे दुकान उघडलेलं आहे, इथं असं आहे तसं आहे, किंवा मग घरातून करायचे, अरे यांनी हे दुकान उघडलेलं आहे, असं असं आहे, तिथे जाऊन पहा मस्त मस्त कपडे आहे, झाला त्याचा. मग मी तो ट्रेंड सुरू केला की पहिले टीव्हीवर ऍड कशी दिसते तसं सुरू करायची, की घरात काहीतरी मम्मी सोबत करतोय मी, मम्मी म्हणते की अरे हे प्रोडक्ट पाहिजे, तर मग मी सांगतो की अरे मम्मी तुला माहितीये का इथं हा प्रोडक्ट उघडलेला आहे आणि तिथचा मी हा प्रोडक्ट टेस्ट केलेला आहे आणि ऍक्च्युअल मध्ये मी ते खात होतो, टेस्ट करत होतो, ते जेन्युइन जसं वाटते तसं सांगायचं. मग मम्मी खायला अरे हा रे बरोबर आहे, आणि नंतर मग फनी हा क्रायटेरिया पासून सुरू केला, मग मला सगळ्यांनी फॉलो करणं सुरू केलं, तर मग आता ते ग्रो होत आहे त्याच्यात. डेफिनेटली हेच जो काही नवीन क्रिएटर आहेत, जेव्हा तुम्ही चांगले पण क्रिएटर असाल तर डेफिनेटली जे ब्रँड कोलॅबोरेशन तुम्ही करताय तो एकदम जेन्युइनली करा. म्हणजे असं करायचं म्हणून करू नका, जेन्युइनली केला तर डेफिनेटली तुम्हाला खूप जास्त डिमांड येईल. बरोबर. लोक तुम्हाला किती पैसे द्यायला तयार, माझे फॉलोअर किती असू दे तुमचा. माझा एक्सपिरियन्स सांगतो, मी सगळ्यात जास्त चार्ज करतो, मी सगळ्यात जास्त चार्ज करतो, म्हणजे आमचं जेवढंही असेल तर ते चार्ज करतो ना, तेव्हा जेव्हा एखादा बिझनेस चार्ज करून देतो तेवढे, किंवा ठीक आहे तुला देतो तेवढे, तेव्हा जेव्हा मी कंटेंट बनवतो तर कसं असते, प्रत्येक वेळेस कंटेंट व्हायरल होतोच, पण समजा असतं ना एखादं की आतून राहून जातात, नाही यार इसको थोडासा इसको थोडासा, म्हणजे समोरच्याला किटकिट नाही गेली, तर मग नाही अच्छा मी इसके लिए मी काय करायचो, मी दुसरा व्हिडिओ बनवून द्यायचो फ्री मध्ये, की
रख. तर त्यांनी काय व्हायचं, आता ऐकून घ्या, माझ्याकडे काय येतात लोक, माझेच का पैसे वाढत चाललेत, सिक्रेट रिव्हील रिव्हील करतोय मी आज. तुम्ही कॉपी पेस्ट करणार. मी काय करायचो, सेकंड व्हिडिओ फ्री मारून द्यायचो प्रमोशन. त्यांनी काय व्हायचं, जेव्हा त्यांनी प्रमोशन केलं तर दुसरा व्यक्ती येऊन विचारायचा, अरे ते मला प्रमोशन करायचं होतं तर मी याच्याकडून करू का? नाही, शशांक गुळाखेकडून करू. अरे तू खूप चार्ज करतो, ते मला माहित नाही, तू त्याच्याकडून कर. अरे का, माझ्यावर विश्वास आहे ना, तू करो. अरे तू जास्त पैसे तू करो. मग जेव्हा तो प्रमोट करायचा, हा यार वो खतरनाक बनता यार, सच में यार वो कर देता यार वो. तर यांनी माझं मग खूप ग्रो होत गेलो. तर हे माझं कर्मावाला विषय आहे. बिझनेसमध्ये याला म्हणतात ओव्हर डिलिव्हरी. बिझनेसमध्ये आम्ही म्हणतो की जे त्यांनी तुम्हाला 1 रुपया दिला त्याला 10 रुपये द्यायचा प्रयत्न करा, तेव्हा तुम्ही 100 पटीने ग्रो करू शकता. बरोबर. हे नॅचरल रूल आहे बिझनेसमध्ये. तुम्हाला जर 1 रुपयाचा गोष्ट मागताय 1च रुपया दिला, ठीक आहे, प्रोफेशनल होता, गेला. नंतर आता जसं तुम्ही आता माझ्याकडे आलाय, माझ्याकडे आणखी भरपूर माझा बिझनेस कॉन्टॅक्ट आहेत, बिझनेस ओनर्स आहेत. तर डेफिनेटली माझं जर चांगलं, मी काय म्हणाल, अरे यार शशांक भाऊ तुम्ही मिस करताय, अरे बिंदास, पैशाचं नका टेन्शन घेतो, मी पैसे तुम्हाला त्याचं व्हॅल्यू फॉर मनी देईल, त्याचं मी गॅरंटी देतो. डेफिनेटली माझे जे बिझनेसचं जे नेटवर्क आहे त्यांना पण सांगेल, माझं तर नेटवर्क आहे, प्लस त्यांचे पण नेटवर्क असू शकतात. ग्रो किती होऊ शकतो काही लिमिटच नाही, लिमिटच नाही. डेफिनेटली फक्त तुमच्या मनात तो काढून टाका, तो जो कोणी आहे तो, की इसने इत्ता दिया मी इत्ताच करूंगा, असं नसतं. मला तुमच्यावर रॅपिड फायर घ्यायचं आहे. रॅपिड फायर घेऊ आपण. पहिले हे डिजिटल ट्रेनिंग काय आहे, म्हणजे आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की क्रिएटर लोक दिसतात, ते व्हिडिओज बनवतात, पण याच्यात जसं फिल्म इंडस्ट्रीत डायरेक्टर असते, रायटर असते, तसं अजून या सोशल मीडियात काय काय आहे आणि तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये काय काय शिकवतात ते. बघा, डिजिटल मार्केटिंग ही खूप मोठी फील्ड आहे. त्यात सोशल मीडिया एक पार्ट आहे, एक SEO पार्ट आहे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. गुगलवर जे रँकिंग येतं, बरोबर, प्लस गुगलवर ऍड येतात, तुम्ही युट्यूबवर बघ सिपची ऍड येतात, फेसबुकवर स्पॉन्सर ऍड येतात, तुम्ही एखाद्या ऍप युज केलं, कोणते ऍप वगैरे येतात, ऍड येतात मधामध्ये तुम्हाला, एखाद्या वेबसाईटला गेला तिथे ऍड येतात. हे ऍड जे येतात ते कोण देतात? डिजिटल मार्केटर देतात. कारण की आज जेवढे पण ब्रँड बिझनेसेस त्यांना माहित पडलेलं आहे की आज जर माझा बिझनेस ग्रो करायचा असेल ना, तर हे पॅम्पलेट, होर्डिंग, न्यूजपेपरला ऍड देऊन घराघरात जाऊन प्रोडक्ट विकणं हे आता जुनं झालेलं आहे. आज जर तुम्हाला प्रोडक्ट विकायचं असेल तर लोकांना ऑनलाईन मोबाईलवर अवेलेबल आहेत लोक, कारण की लोक काही बघतच नाही, नुसतं मोबाईलवर असतात दिवसभर. तर मग दिवसभर तो इंस्टाग्राम वापरतात, इंस्टाग्रामवर ऍड चालू शकतो आपण, फेसबुकवर ऍड चालू शकतो, गुगलवर ऍड चालू शकतो. आणि आज ऍड चालवायचा पण ट्रेंड नाहीये, आज परफॉर्मन्स पाहिजे लोकांना, ऍड परफॉर्मन्स मार्केटिंगचा ट्रेंड आहे. सो हे परफॉर्मन्स मार्केटिंग कसं चालतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा युज कसा करायचा, जसं व्हॉइस ओव्हर, मी मराठीत बोलतो तसं बोलता तर त्याला हिंदीमध्ये पण कन्वर्ट करता येतं, कोणत्याही लँग्वेजमध्ये. जसं तुम्ही आता बिल गेट्सचा पॉडकास्ट बघितला असेल, बिल गेट्स आणि नरेंद्र मोदीचा, तर तो ऐकत होता, तो बोलत होता हिंदीत, तो ऐकत होता इंग्लिशमध्ये, हा बोलत होता इंग्लिशमध्ये, तो ऐकत होता हिंदीमध्ये. आता एआयचा जमाना आलेला आहे. सो एआयचा ट्रेंड कसा आम्ही इंटिग्रेट केला डिजिटल मार्केटिंगमध्ये. आणि हे डिजिटल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे असं इन्स्टिट्यूट आहे की आम्ही प्रॅक्टिकल आणि प्रॅक्टिसवर सगळ्यात जास्त फोकस करतो. आणि एवढं प्रॅक्टिकल फोकस करून 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 काय करा, मुलांचं ते सबकॉन्शियस मध्ये ट्रेनिंग केलं पाहिजे आणि त्यांना लाईफ टाइम त्याचा फायदा झाला पाहिजे. याच्यावर आम्ही फोकस करून आम्ही आता ऑल ओव्हर इंडिया ऑर्गॅनिकली आम्ही 10+ ब्रांचेस ओपन केल्या. ऑर्गॅनिकली म्हणजे काय, क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन. 10 वर्षात एवढं उभं केलं म्हणजे मजाक नाही आहे. ऑर्गॅनिकली म्हणजे एकदम म्हणजे कोणाला आम्हाला स्वतःहून फोन येतो, मला फ्रँचायझी पाहिजे. अमरावतीत तर लोकांनी एवढं मागितली, मला अमरावतीत एवढं नाही अजून स्कोप. नागपूरला दिली ती आम्ही, पण आपण घेऊन टाकू. तर क्रिएटर असेल तर आणखी प्रमोशनची गरजच नाही. डेफिनेटली करू शकता यार, विचार करू शकता. ते नागपूर, अमरावती, नागपूरला द्यायची मला कोणाला तरी, तर नागपूर अमरावती डेफिनेटली चालेल, भरपूर चालेल. आणि सगळ्यात महत्वाचं काय, आमच्याकडे सिस्टीम आहे, 40 लोकांची टीम आहे. सिस्टीम म्हणजे काय की लर्निंग मॅनेजमेंट, त्यात व्हिडिओ तुम्हाला एक सेशन 10 वेळा बघायचं असेल तर त्यात व्हिडिओ बघू शकता, स्टडी मटेरियल, त्यात तुम्हाला ट्रेनर सपोर्ट, टेक्निकल सपोर्ट, काही करताना काही इश्यू आला तुम्हाला, प्रॅक्टिकल करताय डिजिटल मार्केटिंग. कारण की डिजिटल मार्केटिंग प्रॅक्टिकल केल्यानं खूप सारे डाऊट्स येतात, एक जमतच नाही. व्हिडिओ बघू शकता, व्हिडिओ तुम्ही आमचा नंबर दिला, फोन कर भाऊ, आमचं टेक्निकल सपोर्ट. 40 लोकांची टीम आपल्याकडे आहे. तुमचा टेक्निकल डाऊट झाला, कोणत्याच इन्स्टिट्यूट एवढं इन्स्टेन्सिव्ह आणि एवढं प्रॅक्टिकली कोणी शिकवत नाही. आणि आम्ही एवढं शिकवतो कारण की आम्हाला एवढं, जसं मी म्हणतो ना, कर्म, की जेव्हा मुलगा घडेल 10 लोकांना आणखी सांगेल. बरोबर, घडलाच नाही शिवाय दूध. तसंच आम्ही पण येतो. म्हणजे आपलं ऑनलाईन पण असतात ना? ऑनलाईन पण, येस, ऑनलाईन लाईव्ह चालतं. ऑनलाईन लाईव्ह चालतं. भरपूर लोक आजकाल कोर्स काय होतात की तुम्ही व्हिडिओ बघा आणि मी लाईव्ह येईल मग संडेला, मग मी तुमचे डाऊट सॉल्व्ह करतो. असं नाही, रोज येतो आम्ही लाईव्ह. 2 तासाच्या सेशन मध्ये लाईव्ह यायचं. एका बॅच मध्ये 15 ते 20 लोकच फक्त, ऑल ओव्हर इंडियातून. बरोबर.
ऑल ओव्हर इंडिया 20 लोकांच्या वर आम्ही घेत नाही. आता रिसेंटली आम्ही इटलीची ऍडमिशन घेतली. इटलीची स्टुडंट होती, भारताचीच आहे, अहमदाबादची, ती इटलीला गेली शिकायला, तर तिची आम्ही ऍडमिशन घेतली. तर सांगायचं काय की ऑल ओव्हर, जसं तुम्ही ऑल ओव्हर वर्ल्ड मधून पण आम्ही ऍडमिशन करतोय. आणि सगळ्यात फेकच आहे की आमचा लाईव्ह इंटरॅक्टिव्ह ट्रेनिंग आहे. 20 लोकांच्या बॅचमध्ये सगळ्यांचे डाऊट, सगळ्यांचे स्क्रीन शेअर, सगळ्यांचे प्रॉब्लेम सगळं सॉल्व्ह होऊन जातं. त्याच्यामुळे त्यांचे क्लिअर, लॅपटॉप नाही येत त्याला सगळं इंटरनेट कनेक्शन नाहीये, तर त्याला म्हणतो आम्ही तू ऑफलाईनच आहे, इथं येऊन काही उपयोग नाही. तो डिजिटल मार्केटिंग खूप मोठी फास्ट फील्ड आहे आणि एवढी ऑपॉर्च्युनिटी आहे जॉबच्या, बिझनेसच्या, फ्रीलान्सिंगच्या, स्किल, एवढं म्हणजे सांगायचंच काम नाही. कारण की 1 लाख कंपनी पुण्यात आहे आज. बरोबर आहे. आणि सगळ्यात मार्केटिंग स्ट्रॅटेजी कोणती युज करतायत? सगळ्यात पहिली डिजिटल. आणि फ्युचर आता पूर्ण डिजिटलच असणार आहे. तर याच्यात काही अडण्याचा प्रॉब्लेमच नाही आहे की यार मला या जॉबवरून काढलं तर, मला त्याच्यावरून काढलं तर. इथं कोणी अडवू शकत नाही तुम्हाला. तुम्ही तुमच्या मर्जीचे मालिक आहे. आणि फ्युचरमध्ये हे सगळं काम येणार आहे. कारण की तुमच्या पोरं हे नाही विचारणार की बाबा ते ऑफिसमध्ये जाऊन हे कसं करावं लागते किंवा ते कसं करावं लागते. सरळ हेच विचारणार सोशल मीडियावर, तुम्हाला हे करता येते बाबा. कारण की आपल्या वेळेस असं जज, आता आपण आपल्या मम्मी पप्पाच्या वेळेस कसं जज करायचे की बा यांना इंग्लिश येत नाही का, यांना मॅथ्स येत नाही का, तर त्यांना ते ऑकवर्ड व्हायचं की पोरांना काय सांगू. आता पुढच्या सोशल फील्डमध्ये असं तुम्हाला सोशल मीडिया समजत नाही. तर आतापासून तुम्ही असं गरजेचं नाही आहे तुम्ही याच फील्डमध्ये असले पाहिजे. पण माझी इच्छा आहे की थोडंसं तरी नॉलेज असण्यासाठी तुम्हाला हा कोर्स करावा लागणार आहे. कारण की क्लॅरिटी येईल ना तुम्हाला की पोरगं पुढे जाऊन काय करून आलं समजलं तर पाहिजे. डेफिनेटली हे शिकले ना तुम्हाला भरपूर म्हणजे चान्सेस, जसं जॉब वाले आहेत, बिझनेस वाले आहेत, फ्रीलान्सिंग वाले आहेत, मार्केटिंग सेल्स वाले आहेत, यांनी तर हे शिकायलाच पाहिजे. कारण की तुम्ही अपग्रेड व्हा, स्वतःला अपग्रेड करा. आज नवीन टेक्नॉलॉजी काय, ते अपग्रेड नाही असाल तर तुम्ही कोणतरी मागून येऊन समोर चालला जाईल आणि तुम्ही तर बसूनच असाल. सो डेफिनेटली ते अपग्रेडेशन आज प्रत्येकाला पाहिजे. आणि तुम्हाला जर अर्न करायचं असेल ना, पैसे कमवायचे असेल, सगळ्यात मोठं सिक्रेट रिव्हील करतो, पहिले लर्न करावं लागेल. सरळ विषय. आणि मी आधीच एक्सप्लेनेशन जर जास्त लांब झालं असेल तर शॉर्ट मध्ये सांगतो. जसं आपण आता आपल्या आजोबाला अप्पाला शिव्या देतो काय का अप्पांना 5,000 शेत भेटत होतं घेतलं नाही, तसं आता सस्त्यात ते क्लासेस भेटून राहिले. आता घेऊन घ्या, नाही तर तुमच्या नातूपर्यंत द्यावं. आमच्या अप्पाने जर डिजिटलचा कोर्स केला असता तर आज माझ्याजवळ हे अकाउंट असतं. सरळ सरळ सोपे भाषेत सांगितलेलं आहे समजून. आता रॅपिड फायर आपण स्टार्ट करतोय. आज क्रिएटर नसतं तर काय असतं? पटकन आन्सर. कुठेतरी कंपनी जॉब करत असतो पण तिथं मी खुश नसतो. डिस्क्राईब युअर सेल्फ इन 3 वर्ड. 3 शब्द तुम्हाला डिस्क्राईब कर स्वतःला. म्हणजे 3 शब्द की 3 वर्ड्स? 3 वर्ड. शब्द ते कर्म. मीच कर्म आहे. ओके. युअर ग्रेटेस्ट अचिव्हमेंट, आतापर्यंत अचिव्हमेंट काय ग्रेटेस्ट? की माझी आता ज्या याच्यावर पोहोचलोय मी, सेल्फ मोटिवेशन. ओके. वन थिंग यू वुड लाईक टू चेंज इन युअर सेल्फ. तुम्हाला काय आवडेल की हे चेंज झाली पाहिजे? शॉर्ट टेम्पर आहे. पण एक गोष्ट आहे की कपिल शर्मा पण शॉर्ट टेम्पर आहे. म्हणजे हे जे ह्युमर असतं ना, आमच्या शॉर्ट टेम्पर मध्येच येतो आहे. शॉर्ट टेम्पर आहात तुम्ही. ओके. व्हॉट इज युअर बिगेस्ट ऍडिक्शन? काय ऍडिक्टेड मला की हे मला पाहिजेच नाही, हे शिष्य जमत नाही मला. म्हणजे लहानपणापासून असं आहे की म्हणजे माझं असं होत राहतं की म्हणजे काय म्हणतात त्याला, मला हसवायची खूप सवय आहे. ते जर मला नाही भेटलं ना तर मी चिडचिड होऊन जाईल. म्हणजे हसवायचं लोकांना, मला बिमारी आहे ती. व्हॉट्स युअर लाईफ लॉंग ड्रीम? जे कोणच अचीव्ह नाही केलं ना आजपर्यंत ते काहीतरी करून जायचं आहे भाऊ. ते काय आहे त्यांनी माहिती. इफ यू गेट चान्स टू टॉक विथ प्राईम मिनिस्टर, व्हॉट विल युअर डिमांड? प्राईम मिनिस्टर समोर तुम्हाला जर बोलायला मिळाला चान्स आणि ते म्हणतात तुम्हाला की तुझी काय डिमांड आहे, मी तुझी कम्प्लीट करणार, तशी काय डिमांड करणार? एक दिन के लिए प्राईम मिनिस्टर बनना चाहूंगा. एक दिन के लिए प्राईम मिनिस्टर नायक. इफ यू कुड होस्ट अ डिनर बर्थडे पार्टी विथ 3 people, who will you invite? 3 लोक आहेत, त्यांना तुम्हाला बर्थडे पार्टीला इन्व्हाइट करायचं आहे तुमची, जे की सगळ्यात तुमचं बर्थडे पार्टी, मोठी बर्थडे पार्टी तुम्हाला करायची असते. 3 लोक फॅमिली नाही आहेत माझी. 3 लोकांमध्ये फॅमिली नाही. 3 लोक जे एकदम जवळचे. आता फॅमिलीच पूर्ण एक फॅमिली, चला एक फॅमिली पूर्ण आली, बाकी सांग. म्हणजे फॅमिली सोडून फॅमिलीच राहणार, फॅमिली सोडून. माझे अरे यार मित्र एवढे आहे लहानपणापासूनचे, म्हणजे मला KG1 पासूनचे फ्रेंड आहे, ते मला लागतील. कारण की मी बाकींच्या समोर खूप कसाही वागेल, पण त्यांना माहिती आहे की मी कसं, तर मी त्यांच्यासमोर कसंही वागू शकतो. म्हणजे पब्लिकच मॅप आहे तुमची बर्थडे पार्टी राहील. ठीक आहे. व्हॉट इज युअर फेवरेट सॉन्ग? जो भी चाहूं
एकदा होऊन जाऊ मी बोला बेसुरा आहे. नाही होऊ द्या चालतं ना सगळ्यांना चालतं तुम्हाला सगळ्यांना चालतं ना अरे तर लोकांना कशाला त्रास देत. सॉन्ग थोडासा एकच बरोबर. मी सूर नाही लावत लिरिक्स म्हणतो. जो भी चाहूं वो मैं पाहूं बस इतना सा ख्वाब है. That's it. ठीक आहे चला. व्हॉट इज सक्सेस फॉर यू? हॅपीनेस इन प्रेझेन्स आता. येस कारण की प्रत्येक गोष्ट अचीव्ह केला जाऊ शकते. हॅपीनेस नाही जात. करेक्ट. हॅपीनेस हे स्टेट ऑफ माइंड आहे. तुम्ही पैसा कमवू शकता, तुम्ही कंपन्या टाकू शकता, तुम्ही घर घेऊ शकता, तुम्ही काही करू शकता. तुम्ही खुश राहणं हे जर शिकले तिथंच तुम्ही लाईफ चांगला प्रॉपर श्री श्री रविशंकरचा प्रॉपर व्यवस्थित गुरु तुमच्या एकदम जबरदस्त आहे. कारण की हॅपीनेस कुठंच मिळत नाही. तुमच्या स्वतःच्या अंदर चांगला लागेल तर तुम्ही जर स्वतःला गोष्टीवर जगत असाल तरच तुम्ही खुश राहता म्हातारपणीपर्यंत. आणि ऍक्च्युली जेव्हा आम्ही गेलो ना तिथे आर्ट ऑफ लिव्हिंगचा क्लास करायला पहिल्यांदा गेलो होतो आम्ही. आम्हाला माहिती नव्हतं कसं असते काय असतं. तेव्हा तिथे जे गोष्टी सांगत होते ते की असं वागायला पाहिजे, असं करायला पाहिजे, हा विचार करायला पाहिजे, तो विचार करायला पाहिजे. मी फक्त माझ्या बायकोकडे आणि मम्मीकडे पाहत होतो. जेव्हा तिथे बोलायला सांगितलं ना तुम्हाला कसं वाटलं क्लासमध्ये असं तसं, माझ्या बायकोनं आणि मम्मीनं तिथे एकच गोष्ट सांगितली की माझं पोरगं लहानपणापासून हेच गोष्ट सांगताय जे तुम्ही इथं सांगताय. आणि हे तेच सांगत होते की मी जेव्हापासून एमपीएससी करते. तुम्ही आता फर्स्ट टाइमच त्यांना भेटले पण ठीक आहे. पण तरी तुमचं जे त्या कारणामुळेच मीच आहे असं म्हणू शकतो तुम्ही. ठीक आहे. दॅट्स ऑल. रॅपिड फायर होता. जोरात टाळ्या असो सगळ्यांना. जबरदस्त आन्सर दिले. दॅट्स ऑल. रॅपिड फायर संपलेला आहे. तर त्यांच्या वाईफ्स पण आल्या त्यांना पण घेऊयात. चला मॅडमला घ्यायचं आपल्याला. अरे मग अजून मजा येईल. मग अजून मजा येईल. मेरी बायको आहे तू आजा. एवढं भ्या लागते काय? काही मजा येईल. मग या खरंच बोलायचं टेन्शन नाही. शिकायला घेऊ आपण. मॅडम सांगा तुमची जर्नी थोडीशी सरांना कसे भेटले आणि कंटेंट क्रिएटर मध्ये तुम्ही पण आल्यात राईट? आल्यात ना आता लग्नानंतर आल्यात तुम्ही. म्हणजे तुमचं पदार्थ लग्नाच्या आधी कधी फोटो काढून पण टाकले. मोटिवेटर तुमचे मला वाटतं हेच असतील. सांगा जर्नी तुमची कशी भेटली? कुठे आम्ही 11-12 ला सोबत होतो स्टार्टिंगला. बट आम्ही तेव्हा बोलत नव्हतो बिलकुल. तेव्हाचं प्रेम वेगळं होतं. इशाऱ्यामध्ये बोलत होतो. त्याच्यानंतर मग फर्स्ट इयर मध्ये आम्ही नंतर बोलायला लागलो. तेव्हा नंतर आमची ओळख झाली आणि तेव्हापासून आमचं रिलेशन सुरू झालं प्रॉपर. माहित होतं सगळं तुमचं? नाही माझ्या घरच्यांना त्यांच्या घरच्यांना माझ्या घरचे सिरियसली नव्हते. माझ्या घरच्यांना नव्हतं माहिती. बस नंतर आता लग्नाच्या 2 वर्षाआधी माझ्या घरी मी सांगितलं. त्याच्यानंतर आमचं लग्न आता झालं. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कसं होतो मी? हे कसे होते? हे साऊथ हिरो सारखे होते. अल्लू अर्जुन? ते अल्लू अर्जुन नाही, ते शशांकच होते. वागणूक त्यांची तशी होती. काय आवडतं तुम्हाला त्यांच्याबद्दल? किंवा हे हसवतात तर आहेच ते सोडून, किंवा हे तर एकदम मला पहिले तेच आवडलं होतं. मी फर्स्ट टाइम जेव्हा त्यांना बघितलं होतं 11th मध्ये, जेव्हा ते मुलांमध्ये म्हणजे मुलं गोष्टी हे करत होते, तेव्हा मी माझ्या मैत्रिणींना असं म्हटलं होतं, म्हटलं बघ कसा आहे जोकर सारखं. तेव्हा मी असं नाव ठेवलं होतं एक जोकर म्हणून. तर नंतर जेव्हा आम्ही खूप असं बोललो भेटलो, नंतर आता या स्टेजला इथे येऊन पोहोचलो, ते खरंच एक म्हणजे कॉमेडी क्रिएटर आहे आणि ते हसवतात लोकांना. तर चांगली गोष्ट म्हणजे मला आवडते. हा म्हणजे मी जे फर्स्ट ऑब्झर्व केलं होतं ते तसेच आहे. काय वाटतं तुम्हाला त्याच्या बदल पाहिजे? नाही पाहिजे बिलकुल बदल नको. ते जसे आहे तसेच. कारण की मी शॉर्ट टेम्पर आहे ना, माझा ट्रॅक पण शॉर्टच असतो, लवकर चालला पण जातो. तरी लवकर येतो पण लवकर जातो पण लवकर. कारण इथेच एक चांगला जे स्वभाव असतो तिथेच चांगला स्वभाव असतो, किंवा आला राग गेला राग. कारण की माझी वाईफ पण आमचं पण लव्ह मॅरेज आहे. तर तुमची जर्नी सांगा. आम्हाला तुमची म्हणजे आम्ही लहानपणापासूनच शेजारी आम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखत होतो. नंतर मग रिलेशन मध्ये आणि नंतर लग्न. तर शॉर्ट टेम्परचं नाही म्हणता येईल, हा थोडं कधी येतो राग. तर आम्ही तर माहित आहे की हे रात गई बात गई. रात गई बात गई. तुमचं लवकर आहे वाटतं, आमचं रात गई जावं. ठीक आहे, बाकी तर काही नाही. एवढंच विचारायचं आहे की
स्ट्रगल तर ऑब्व्हियसली असतातच कंटेंट क्रिएशन मध्ये, असं नाही की स्ट्रगल नाहीये, पण ते स्ट्रगल तुम्ही एन्जॉय करता की असं तुम्हाला वाटतं की ते हे आहेत म्हणून आता ते करावंच लागेल असं काय? नाही असं काहीच नाहीये, मी एन्जॉय करते, मला मजा पण येते. मजा पण येते तुम्हाला? कारण हे जे जग आहे ना, हे सगळं मजेचं जग आहे. म्हणजे ऍक्च्युअली जे क्रिएटर जे आहे ना आज म्हणजे कंटेंट बनवतायत, एडिट करतायत, फिरताय, घुमताय, मजा करतायत, फिरतायत, आम्ही बिझनेस करतो तर आम्हाला हालता येत नाही. एम्प्लॉय काय करू राहिला रे, हे काय करू राहिला रे, ते काय करू राहिला, म्हणजे असं असतं आमचं की बाबा सगळ्यांना लक्ष ठेवा. चॅलेंजेस येतात रोज आम्हाला, आता ते त्याच्यातच आम्ही असतो. म्हणजे आम्हाला फिरता येत नाही जास्त. बायको सारखी फिरायला कुठे जायचं आम्हाला. मी ऍक्च्युअली सांगू का, मी लग्नानंतर आम्ही 3 वेळा पुण्याला आणि मुंबईला पण गेलो, नंतर आम्ही मागे फिरायला पण गेलो होतो इथेच. आता मी फिरून बोर झाले, आता यांनी पुण्याला यायचं होतं, म्हटलं मी नाही येत, तुम्हीच जा, मला नाही यायचं. रायगडला कुठे गेलो? रायगड, अलिबाग वगैरे गेलो होतो. तर मग आम्ही तिकडे, आणि आता हे म्हणाले की आता लगेच आपल्याला पुण्याला पण जायचंय, म्हटलं नाही, म्हटलं मी नाही येत. ऍक्च्युली मी आधी कंटेंट बनवायचो ना की लग्न नाही होता, मला एवढं डीएम यायचे पोरींचे की अरे मी आहे ना असं, आणि मम्मीला इंस्टाग्रामवर कॉल यायचे की अरे सासूबाई तुम्ही सांगा ना काय करायचं, मला सांगा तर मी रेडी आहे, असं आहे तसं आहे. पण जेव्हा हिच्याशी लग्न केलं असा झटका बसतो ना सगळ्या पोरींना, बिचारी विनाकारणच पोरींची हेड घेते. तर ही गोष्ट आहे की म्हणजे मला सांगायचं आहे की मला खूप रिश्ते येत होते. म्हणजे गव्हर्नमेंटच्या पोरी होत्या, एकाचं तर 70 एकर शेती होती, 40 एकर बागायती होती, म्हणे पोरगी एकटीच आहे म्हणे, मला म्हणे, आणि मी प्रॉपर्टी विथ राहून करतो, तू हवं म्हणे पप्पा. मग तेव्हा बदलले होते थोडीशी तेव्हा असं होतं की माझ्यासाठी ही का मॅटर करते, कारण की मी जेव्हा स्ट्रगल करत होतो तेव्हा माझ्याशी पप्पानी 2 वर्ष बोलणं सोडलं की तू इंजिनिअरिंग करून काय करतोय, हे तेव्हा काय करतोय, मी कशी बोलणार नाही, 2 वर्ष बोलणं सोडलं. थोडासा प्रॉब्लेम व्हायचा, मी वडापावावर जगलेलो आहे कितीतरी दिवस, तेव्हा ही लेक्चर होती, ही लेक्चर आहे 2-3 जागी, तेव्हा इनी मला पोचल्यासारखं केलेलं आहे, म्हणजे जवळपास कितीतरी टाईमला. तर तेव्हा मी ठरवलं होतं की हिनं जिंदगीत पुढे कोणताही शब्द काढला तोंडातून, तुम्ही तर तुझ्या तोंडासमोर आणून ठेवतील म्हणून, एवढा पैसा कमवा. डेफिनेटली खूपच इन्स्पायरिंग आहे मॅडम. आणि मला असं वाटतं की आता तुम्ही पण थोडं स्ट्रगल फेस केला असेल, कारण की तुमचे व्हिडिओ तुमच्या फॅमिली, यांचे व्हिडिओ तुमच्या फॅमिलीने पण बघितले असेल. थोडंसं त्यांचं काय रिएक्शन होतं, काय माझ्या घरच्यांचं, जसं माहित पडलं तुमच्या घरच्यांना की नातेवाईकांना की याच्यासोबत ठरलंय लग्न, मग हा कोण आहे, थोडंसं रिसर्च करतात, व्हिडिओ बघितले असेल. एक सेकंड, मोठा कांड हा झाला, माझ्या मित्राने एक व्हिडिओ बनवला होता, पोलीसवाल्याशी काहीतरी पर्सनल दुश्मनी होती, पण त्यानं ते व्हिडिओत काढला आणि त्याच्यात माझा आवाज होता. मला घेऊन गेले, हिचे पप्पा पोलीस मध्ये, आणि मग पोलीस मध्ये घेऊन गेले. तर मग ते म्हणे की तुम्ही असा व्हिडिओ कशाला बनवला, माफीनामा द्या, असं करा तसं करा. आणि ते पोलीसवाले पण नव्हते, ते कोणते तरी इन्स्टिट्यूट वाले होते, त्यांना त्यांचं नाव करून घ्यायचं. मी म्हटलं आपण चांगल्याने प्रमोशन करून दिलं असतं, असं उलटी कामं करायची काय गरज आहे. मग त्यांनी असं प्रमोट करायचा प्रयत्न केला, पेपरमध्ये फोटो, आमचं लग्न ठरलं त्याच्यात 2 महिन्यात, आणि मग सगळे पेपरमध्ये फोटो, शशांक गुडाखे, असं तसं 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 म्हटलं झालं आता मी लग्न. कारण की ते चॅलेंज होता एक. पण माझ्या घरचे म्हणजे माझे पप्पा सोबत होते माझ्या, त्याच्यामुळे माझ्या घरचे एवढा इश्यू नाही आला. माझे पप्पा माझ्यासोबत शेवटपर्यंत होते. फॅमिली सपोर्ट खूप मॅटर करतं, आणि फॅमिली सपोर्ट शिवाय समोर जात पण नाही आपण, आणि फॅमिली डेफिनेटली सपोर्ट करायलाच पाहिजे सगळ्यांनी. आणि मेन म्हणजे माझी जॉईंट फॅमिली आहे, एक काका ट्रॅफिक मध्ये, एक पोलीस मध्ये, एक पांढऱ्याला झालं, ते म्हणजे सगळे असे एकदम. तर डेफिनेटली खूप मजा आली, म्हणजे आजचं पॉडकास्ट असं वाटलंच नाही की पॉडकास्ट आहे. खूप मजा आली, म्हणजे वाटलं का ऍक्च्युअली पॉडकास्ट साठी नव्हतं झालं, मला ते बाकी टाइम भेटत नाही यार, ते क्लासेस, पण मला यांच्याकडनं इन्फॉर्मेशन काढायची होती. मी पॉडकास्ट जेवढी काढू शकलो तेवढी काढली, पण बाकी तुम्हाला पाहिजे असली तर बॅक ऑफ द कॅमेरा पण भरपूर साऱ्या डिस्कशन होणार, तुम्ही क्लास करू शकता. आणि मी पण प्रयत्न करेल, मॅनेजर मला टाइम सांगा कधी कधी टाइम आहे मला, आपण मॅच करून थोडेसे क्लासेस आपणही करून घेऊ, तुलाही गरज आहे. खरंच कारण की याची गरज आहे तुम्हाला. फक्त सोशल मीडिया पासून पण आणखी खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज. एसईओ खूप इम्पॉर्टंट आहे. आता एसईओ काय ते मी एक्सप्लेन नाही करणार, तुम्ही गुगल करा.
ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे युट्यूबसाठी. म्हणजे युट्यूब जर व्हायरल करायचं तर एसईओ ऑप्शन नाही. आणि एसईओ जर ठेवतो म्हटलं माझ्याकडे एसईओ आहे, मी त्याला पर मंथ 10,000 रुपये देतो फुकट. काहीच नाही करत तो, फक्त चॅनल बघते, हॅशटॅग चेंज करते, बाजूला ठेवून देते, 15 मिनिटं काम करते फक्त तुम्हाला. नाही डेफिनेटली. आणि असे त्याच्याजवळ कितीतरी क्लायंट आहे, म्हणजे जवळपास त्याच्याजवळ 15 क्लायंट आहेत. 10,000 रुपयाला 15 क्लायंट पकडा, 1.5 लाख रुपये महिना घरी बसून टाइमपास करून कमवते. कसं वाटलं तुम्हाला आमच्या इथे येऊन आणि कसं? नाही, मला आपल्या लोकांमध्ये आल्यासारखं वाटलं, कारण की माझी खूप इच्छा होती आधीपासून माझा स्टुडिओ असला पाहिजे, आता बनवतोय. आणि मी तुमच्याकडनं एवढं इन्स्पायर्ड झालो की मला असं होतं की माझ्याकडे आता 2-3 एडिटर मॅनेजर आहे, एवढी टीम आहे, तर मला असं होतं की यांनाच मी कसं मॅनेज करू, म्हणजे याला मी काम सांगू, याला हे कसं. तुम्हाला बघितलं एवढे सगळे, तुम्ही एवढं मोठं उभं केलंय, तर मला खूप चांगलं वाटतंय की म्हणजे ते मॅनेजमेंट खूप चांगल्या प्रकारे केलं आहे. मी ते शिकायला पाहिजे तुमच्याकडे. नाही डेफिनेटली आपण आता कनेक्टेड मध्ये राहू. तुम्हाला काही अडचण आली, डिजिटल मार्केटिंग मध्ये काही अडचण येऊ द्या किंवा मॅनेजमेंट मध्ये काही, बिझनेस मध्ये काही, मी आहे तुम्हाला डेफिनेटली हेल्प करेलच. कारण की जे असतं ना की एक विदर्भाचं कनेक्शन असतं यार, पुण्यात अर्ध विदर्भच आहे, लक्षात घ्या. अर्धपेक्षा जास्तच आहे. हो. आणि खूप ग्रो करतायत पुण्यात, विदर्भात येऊन ग्रो करतायत. तर डेफिनेटली ते आपलं पण वाटतं, जे आपल्याकडनं लोक येतात आणि ग्रो करतात ना, आपलं पण वाटतं. मला त्या लोकांची खूप रिस्पेक्ट आहे. म्हणजे काही लोक असतात ना जे रात्रीतून व्हायरल होतात किंवा रात्रीतून बिझनेस चालून जातो, ते त्यांना जे फेम भेटतं ना ते माजून जातात, मराठी शब्द, आणि त्यांना इम्पॉर्टन्स राहत नाही, ते डुबतात काही दिवसात. पण जे लोक खरंच स्ट्रगल करून आलेले आहे ना, मी ते भले कुठे पोहोचले असेल किंवा वर असं खाली, मी त्यांची रिस्पेक्ट करतो मनापासून, कारण की मला माहितीये किती घासावी लागते. मला एक रिक्वेस्ट करायची होती, माझ्यासाठी एक रील बनवून पाहिजे ट्रेनिंगसाठी. काही विषय नाही, मी तसंही बनवून देतो. चांगला एक, म्हणजे लोकांना असं नाही की तुम्हाला जेन्युइनली काय वाटतं ते सांगा. मी म्हणणार नाही की आर्टिफिशियली करा, मला जेन्युइनली माझ्या सगळ्या टीमशी मी तुम्हाला भेटून करून देतो, सगळ्या टीमशी माझ्या. तर सगळ्या टीमशी बोलून तुम्हाला जे जेन्युइनली वाटेल, तुमच्या ऑडियन्सला जे काही सांगायचं तुम्हाला ते नक्कीच जेन्युइनली सांगा. मी मला एक रिक्वेस्ट करेल की एक व्हिडिओ तुम्ही त्याच्यावर अवेअरनेस बनवून टाका. रिक्वेस्ट. ठीक आहे. सो असं अपूर्ण पॉडकास्ट मला वाटतं 2 तासाच्या वर गेला असेल, तर आय डोंट नो किती गेला, पण पूर्ण तसं अनकट किंवा थोडाफार पार्ट 2 कराल, एवढं बघितलं पार्ट 2 पण करू, काही हरकत नाहीये. बट यातून डेफिनेटली यांची पूर्ण जर्नी, यांचं पूर्ण स्ट्रगल, मिस्टेक, जेवढं पण आम्ही घेता येईल ते सगळं घेतलेलं आहे. आणि डेफिनेटली बघा आणि एन्जॉय करा. ओके, सो थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच शशांक भाऊ, तुम्ही आले. शशांक गुडाखे, किरण शशांक गुडाखे, फॉलो करा बाबा यांना, मला पण फॉलो करा यार. मला पण माझं उमर नाही आहे, पण आता मी यांच्याकडनं पण शिकतोय कसं उमर जनरेट करायचं माझ्याकडे. नाही सर, तुमच्यासाठी स्पेशल हप्त्यातून 1 तास काढतील कोणत्या दिवशी, त्यांच्या अकाउंटवर टाकेल आणि तुमच्या क्वायरीज ज्या असतील त्या पूर्ण 1 तास मध्ये तुम्ही क्लिअर करा. तुमच्या एम्प्लॉई नाही, तुम्हीच पाहिजे सर, पर्सनली करतील.